सूरज बॅटची कडा, चेंडू सरळ आपण पाहतो हवेत. 1 बाउन्स 2 बाउन्स, क्षेत्ररक्षक येतोय तिथे, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, तोपर्यंत तिथे धाव मिळेल ती एक धावेने श्री गणेश अकाउंट ओपन, खातं खोललं जाते. आपण जर पाहिलं तर शिवगर्जना टायगर्स या संघाचं. सूरजला मात्र इथे धावा रोखाव्या लागतील. सूरजला एक आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्याने खेळून काढला, हा ना मध्ये, आणि ते मात्र एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. कुठे फेकी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता क्षेत्ररक्षकाला. फायनली चेंडू फेकला गेला आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या मैदानावरती पाहायला मिळतील. एकही फलंदाज बाद झाला नाहीये. विकेट्स खूप महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. बेगेट सुरेख फटका, या फटक्यावरती मिळतील तर 6 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती देवेंद्र. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय देवेंद्र. स्ट्राईकला देवेंद्र आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला आहे वलित. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज, ज्याने एक धडाकेबाज फलंदाज अमोलला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. कमबॅक केला मॅच मध्ये असं म्हणूया आपण, कारण की एक कर्णधार एका कर्णधारावरती भारी पडलाय. तर आता एक डावकुरा फलंदाज देवेंद्र स्ट्राईकला. कुठलाही वेळ आपण खर्च करायचा नाही आहे. पूर्णपणे एक मोठं जाळं विणण्याचा प्रयत्न आहे केसरकार या संघाचा, कारण की ही मॅच खूप महत्वाची आहे. हा सामना कोण जिंकेल याच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर डिलिव्हरी, त्याच्यानंतर चेंडू आपण पाहतोय सरळ रोटेट होतोय सीमारेखा लगोलत, आणि नक्कीच चेंडू जाईल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. 4 धावा. मोठा फटका आलाय, फटका हा फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख करंट बिटवीन विकेट. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आपण जर पाहिली तर 13 धावा धावफलकावरती येतात. अजूनही 24 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे. अजूनही दुसरं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक येणं अजूनही बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज केतन भोसेकर, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने तब्बल 12 चेंडूमध्ये 5 विकेट्स पटकावल्या होत्या असा हा गोलंदाज आपण पाहतोय केतनला मात्र आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. जी गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती तशा पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा करावीच लागेल
जर या मॅच मध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर. षटकातील पुढील चेंडू पण त्यांच्या उजव्या एसटीने आणि काय घडलंय. हलकासा का होईना बॅटची कडा घेतली होती की काय. ही कॅच किती महत्वाची होती ती सूरजला सुद्धा माहिती आहे, कारण की हाच तो फलंदाज ज्याने नाबाद 43 धावांची खेळी केली होती. पण आता तेवढाच ताकदीचा आपण पाहिलं तर गोलंदाज समोर आहे. वलीद स्ट्राईकला पुन्हा हलक्या त्याने सन्मान दिलाय. सुरेख बॅकअप म्हणूया आपण मिड ऑफच्या दिशे मार्फत संघाला माहिती आहे, कारण की केसरकार संघ प्रथमच या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करतात. डान्सिंग अंपायर हिरामन यांच्यासाठी मुकुलदादा मेहता यांच्याकडून एक आकर्षक बक्षीस लावण्यात आलेलं आहे. षटकार चौकार गेल्यानंतर प्रत्येक डान्ससाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे डान्सर अंपायरसाठी. धावसंख्या धावफलकावरती 13. 14 धावा. चुकीची दुरुस्ती. माणूस आहे, चूक ही होणारच. तीन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव हाताळलेत गोलंदाज केतनने. आणि हा चेंडू सरळ आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळणार आहेत ते 4. नक्कीच सर यांचे आपण जलवा पाहतोय मैदानावरती. पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन इथे केलं जाते. षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका प्रयत्न होता. हा ना परफेक्ट कॉलिंग झाला आणि त्याच्यानंतर दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल 5 चेंडू हाताळलेत गोलंदाज केतनने आणि 4च धावा खर्च केल्यात, तर सुद्धा चौकार आला होता. निर्णायक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केतन याची. केतनवरती विश्वास दाखवला केसरकार या संघाने आणि तशा पद्धतीचा विश्वास मात्र इथे पार केला जातोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे या षटकातील. स्ट्राईकला आपण पाहतोय या वलीद. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय तिथे. एकही धाव नसणार आहे. तब्बल 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केला. निर्धारित 5 चेंडू निर्धाव फेकले या गोलंदाजाने. केतन सुरेख कामगिरी केली या मॅच मध्ये. तर अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही 18 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं अजूनही बाकी असणार आहे. तर कोणावरती हमी पडेल हे आपल्याला पाहायचंय. कोण बाजीगर ठरेल या मैदानावरती, कोण जिंकेल ते नक्कीच येणारा वेळ, येणारे हे पुढील चेंडू आपल्याला सांगून जातील. स्ट्राईकला एक धडकेबाज फलंदाज देवेंद्र आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला वलीद. एक चौकाराच्या साह्याने खेळतात आतापर्यंत. वलीदकडून अपेक्षा असणार आहेत एक मोठा स्कोर उभा करण्याची. नवीन गोलंदाज आपण पाहतोय निलेश संगीक. तब्बल 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश. पंचांच्या डावेस्टीने गोलंदाजी केली जाते. एक डावकुरा फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅट्समन. हवेचं थोडं ॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतं फलंदाजाला. पण गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, अचूक डप्पे कशा प्रकारे हाताळले जातील आणि त्याच्यावरती कशा प्रकारे प्रहार करेल फलंदाज, याच्याकडे सर्वांच्याच लक्ष आहे. सर्वांच्याच नजरा या फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच घोषित करतात की हा चेंडू स्वर. एक इरामन सर यांच्या स्टाईलमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. तर षटकातील आपण पाहणार आहोत पहिला चेंडू असेल, कारण की पहिला चेंडू हा स्वर घोषित केला. स्ट्राईकला डावकुरा फलंदाज. लोवर फुल टॉस चेंडू होता. हा फटका फसला, टायमिंग परफेक्ट करता आला नाहीये. त्याच्यानंतर सुरेख झेल फलंदाज बाद
मानव आणि वलीद या दोन फलंदाजांकडे लक्ष असणार आहे. ते आपण पाहतोय शिवगर्जना टायगर्स या संघाचं, कारण की हे दोन फलंदाज तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे की ते 50 ते 60 प्लस धावा बनवून देऊ शकतात आपल्या संघाला. पण तेवढाच मातब्बर गोलंदाज सुद्धा समोर आहे निलेश, ज्याने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. एक मोठा मासा जाळ्यामध्ये फासण्यात यश आलंय. तर आता पाहायचं वलीद आहे स्ट्राईकला. आणि हा चेंडू स्वर अवंतर वाईड चेंडू. आणि नक्कीच आपण पाहतोय हा स्वर चेंडू आहे. पहिला चेंडू स्वर तळला, त्याच्यानंतर दुसरा चेंडू ते विकेट, पुन्हा इथे तिसरा चेंडू स्वर अवंतर धावेन. धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर नक्कीच या संघ आपण पाहतोय शिवगर्जना टायगर्स किती धावा बनवेल. मोठा फटका आडवा बॅटने खेळला जातोय. वन बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टिप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर इथे मात्र एकच धाव घेतली जाते. एक धावेवरती समाधान या दोन्ही खेळाडूंकडून. स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला नवीन फलंदाज मानवने अजूनही आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन नाही केलंय. तर मानव पाहायचं आहे या मैदानावरती गोलंदाजावरती प्रहार करेल का. मानवला मात्र आपल्या बाजव्या बदलाव्या लागतील. आपल्या तलवारला धार लागवावी लागेल, कारण की आपल्या संघाची धावसंख्या झाली आहे 21 आणि तब्बल तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे. आपल्या कर्णधाराची इच्छा आहे की तब्बल 70 धावा आपल्याला बनवायच्यात. पण तसं घडेल का ते सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं. कुलटप्याचा चेंडू होता. काय घडलंय. मोठी अपील आहे. या अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह थोडा जास्त होता. त्याच्यामुळे आपण पाहतो पंचांनी ही अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता सांगितली आहे. आणि नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. एकही धाव येणार नाहीये या चेंडूवरती. धावसंख्या अजूनही स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. 2 लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर निलेश. आणि हा चेंडू सुद्धा स्वर. आणि ही सुद्धा आपण पाहतोय अवंतर धावा आहे. डान्सिंग अंपायर हिरामन सर यांचा जलवा आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच प्रेक्षक वर्ग आज त्यांना पाहण्यासाठी आज या मैदानावरती आलेला आहे. तर नक्कीच ते सुद्धा या MPLच्या माध्यमातून आपली छाप उठवतील. कुलटप्याचा चेंडू होता. चेंडू आपण जर पाहिला तर सरळ स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर येतोय. तिथे फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव तिथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 ऑन द बोर्ड. या षटकातील अजूनही आपण जर पाहिले तर 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. स्ट्राईकला आहे वलीद. कुलटप्याचा चेंडू पुन्हा आडवा बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. सुंदर फील्ड केलाय. थ्रो केलाय तिथे. परफेक्ट थ्रो. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर तिथे एकच धाव घेतली जाते. या मैदानावरती जर एक चेंडू आणि 2 धावांवरती कुठला सामना आला तर तो पाहायला मजा येईल. यात मात्र काही शंका नाहीये, कारण की त्याच्यामध्ये फलंदाजी पूर्णपणे कसरत असणार आहे. आउटफील्ड थोडी फास्ट असल्यामुळे आपण पाहिलं तर कुठेही चेंडू अडकत नाहीये. पण तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडा फंबल झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रणित विकेट. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 समाप्त. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 26 धावा. 26 ऑन द बोर्ड. 2 लॉस. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत शिवगर्जना टायगर्स संघाचे. तर अजूनही 12 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे. या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील,
किती धावांचं डोंगर हे रचलं जाईल याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कारण की हा सामना जो संघ जिंकेल तो नक्कीच या स्पर्धेमधील 2 सामने विजयी होईल. कारण की या दोन्ही संघाचे तिसरे सामने चालू आहेत, म्हणजे शेवटचे सामने आहेत यांचे वैयक्तिक. षटकातील पहिले चेंडू पुन्हा एकदा लोवर फुल टॉस आणि परफेक्ट टायमिंग. षटकार. षटकार येतोय. आता मात्र आपण पाहतोय वलिद मैदानावरती आपलं आक्रमक पवित्र घेतोय, पण तसं गटची कडा एक तुम्हारी तो एक हमारी. .32 ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय अनिकेत. स्ट्राईकला अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला आहे मानव. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत केतन, ज्याने पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केला. दुसऱ्या चेंडूवरती विकेट, एक मोठा मासा जाळ्यामध्ये फासला गेला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. इथे मात्र गोलंदाज केतन सुद्धा दाखवून देतोय मला या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजी करण्याची संधी कशासाठी दिली आहे, तर यासाठी नक्कीच निर्धाव चेंडू हाताळण्यासाठी आणि विकेट्स पटकावण्यासाठी. तशाच पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये काही चूक करणार नाहीये, फलंदाज मात्र बाद. इथे मात्र केतन या मैदानावरती वर्चस्व गाजवत. त्या आतापर्यंत केतनने आपण जर पाहिले तर चेंडू हाताळले, तब्बल 10 चेंडू हाताळलेत या इनिंग मध्ये आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स घेतल्यात. मागच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज तब्बल बाद केलेत या गोलंदाजाने. तर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय या अबुजर. स्ट्राईकला आहे मानव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय सरळ जाईल. यष्टीरक्षक सूरजच्या हातामध्ये. 20वा घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता, एकही धाव नसणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या अजूनही स्थिर. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. तर या षटकातील शेवटचं आणि अंतिम चेंडू स्ट्राईकला मानव. देखना स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय सीमा पार. धावा मिळणार आहेत 4. स्टार्टिंग या ओव्हरची षटकाराने केली होती वलिदने. त्याच्यानंतर इथे मात्र मानवने शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावलाय. सुरेख खेळी मानव याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. तर अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक. स्लॅग ओव्हर आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गोलंदाज साहिल याला.
नौखा गोलंदाज आहे आणि आपण पाहतोय या गोलंदाजावरती विश्वास दाखवला की सरकार या संघाने कमी वयामध्ये आज मानगाव प्रीमियर लीग खेळण्याची संधी, एक मोठं प्लॅटफॉर्म मिळालं या खेळाडूला. तर या संधीचं सोनं करावं लागेल गोलंदाज साहिलला, कारण की त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर अबुजर आहे. नॉन स्ट्राईकला एक डावखुरा फलंदाज मानव आहे. तर या दोन फलंदाजांना रोखावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डावेस्टीने आणि हा चेंडू आपण पाहतोय स्वार वाईड चेंडू. हॅलो हॅलो, MPL चे अध्यक्ष मंगू जाधव स्टेजवर संपर्क साधावा. मंगू जाधव. षटकातील पहिलं चेंडू साहिल सज्ज होतोय. स्वार चेंडू हाताळल्यानंतर का फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, काही चूक करणार नाहीये. पहिली धावसंख्येत आपण पाहतोय धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 37 धावा धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय माझिम. स्ट्राईकला आहे मानव, नॉन स्ट्राईकला माझिम. आता मात्र यशस्वी गोलंदाज साहिल. सुरेख चेंडू, सुरेख फटका, फटका हा सुद्धा फसलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रनदपेटी विकेट मानव आणि माझिम याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 39 धावा, 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपदावरती आहे. गोलंदाज साहिल याचं एक नौखा गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय या मॅच मध्ये. आपल्या संघासाठी धावा रोखण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. सुरेख गोलंदाजी साहिल धोंडगे नौखा गोलंदाज. सुरेख कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिलं तर साहिल याची, ज्या कामगिरीसाठी साहिलला इथे आमंत्रित केले तशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत साहिलने केली आहे असं म्हणूया आपण. नौखा गोलंदाज आहे, पूर्णपणे अनुभव नाहीये या गोलंदाजाकडे, पण सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केली याने, कारण की एकही मोठा फटका आला नाहीये आणि 2 फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला घालवण्यात यश आले या गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी, या चूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गुल्डन स्पॉट टप्पापर्यंत चेंडू थोडी उसळी जास्त घेतली आहे. सरळ एसटी रक्षक आपण पाहतोय सूरजचा वेध घेतला आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. एका चूक टप्प्याची गोलंदाजी, धावांना ब्रेक लगावणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साहिल याची. मोठा फटका आलाय, हा फटका नक्कीच फसला. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 2 धावा घेतल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडलं इथे, फलंदाज बाद. तर 30 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या 42 धावा.
30 चेंडू आणि 42 धावांची गरज आणि या 30 चेंडूमध्ये नक्कीच या 42 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी घेऊन जातोय थेट आपला अलिबागचा बुलंद आवाज नामवंत समालोचक यासीन सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. सहू बाजूला प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायबाप प्रेक्षकांचं सर्वात प्रथम पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. खूपच सुंदर वातावरण आपण पाहतोय. आज सूर्यदेवता आपल्याला इथे पावलेली आहे. अगदी खूप सुंदर इथे ऊन पडलेलं आहे. त्याच वेळेस माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे आयोजन आपण पाहताय ते अगदी देखणं आहे, नीटनेटकं आहे आणि याची सर्वस्वी अर्थात जबाबदारी अध्यक्ष मंगू जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतली होती आणि ती जबाबदारी आपण पाहतोय अगदी व्यवस्थितरित्या पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळते. अल्ताभाई धनसे मैदान सुसज्ज आणि सजलेलं नटलेलं आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी आपल्याला झेंडे पाहायला मिळतात. पिवळा झेंडा अर्थात खंडोबाचा झेंडा. खंडोबाचा हा पिवळा रंग ओळखला जातो. त्याच बाजूला आपण पाहतोय क्रांतीचा अर्थात एक लाल झेंडा आपण पाहतोय आणि त्याच्या बाजूला असलेला हिरवा झेंडा अर्थात समृद्धीचा रंग म्हणून ओळखला जातो. सुशोभीकरण सजावट अगदी अप्रतिम इथे पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कल असेल, सीमारेषा असेल, मुकुल मेहता त्याचप्रमाणे त्याचे सर्व सहकारी इथे खूप मेहनत करतायत. प्रचंड मेहनत या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आणि हे सर्व मित्र हो आपल्यासाठी. या संघांमधून काही खेळाडू नक्कीच वरच्या पातळीवरती अर्थात रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतील किंवा त्यानंतर ओपन लॉट्समध्ये पाहायला मिळतील. आत्ताच आपण पाहिलं साहिल एक छोटा 15 वर्षाचा खेळाडू परंतु अफलातून गोलंदाजीचा नजराणा त्यानं पेश केला. फक्त 6 धावा खर्च केल्या स्लॉग ओव्हरमध्ये. 5 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना त्याने तंबूचा रस्ता सुद्धा दाखवला होता. सामना सुरू होतोय. तो चलिए दोस्तों, हमेशा की तरह फिर से एक बार तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासिर मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. कमाल की और धमाल मचाती हुई ये प्रतियोगिता, इस प्रतियोगिता का ये पहला दिन. मैच जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 42 रनों की जरूरत. पहला ओवर लेके आया है अबूजर ने काफ़ी प्रभावित किया है अपने बल्ले से और गेंद से भी. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. इसके पहले भी उन्होंने की, अच्छी बल्लेबाजी की है और इस मरतबा देखिए पावर प्ले का खेल जारी है. उसके बावजूद लगातार 2 गेंदें सलामी बल्लेबाज के रूप में जो बल्लेबाज आए हैं सूरज, उनको उन्होंने बिंदी की है. बहुत ही बढ़िया गेंद और इस मरतबा उतना ही अच्छा फील्डिंग का प्रदर्शन मिड ऑफ की दिशा में. हालांकि दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, अपने साथी बल्लेबाज अवेश को खेलने का मौका दिया. ये पहला रनों की संख्या का आगाज यहां से होता हुआ. 42 रनों की जरूरत है जीतने के लिए. करो या मरो की स्थिति है. इस बीच बहुत ही बढ़िया गेंद थी. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया. फ्रेंच कट, कभी लेमन कट, कभी चाइना कट, इस तरह से अलग अलग तरह के नाम इस कट को कहा जाता है.
दूसरा रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ 4 गेंदें डाली जा चुकी है 30 गज के दायरे के अंदर। इतनी अच्छी अफलातुन अप्रतिम गेंदबाजी करना अपने आप में बहुत बड़ी बात मैं कहूँगा, और जितनी तारीफ करे उतनी कम होगी अबूजर की। राइट आर्म राउंड विकेट, ऑफ स्टंप के बाहर। इस मरतबा देखिए अनोखा अंदाज, अनोखा स्टाइल अंपायर जी का। डांसिंग अंपायर हीरा यहां पे अपने अनोखे अंदाज के साथ हमें बताते हुए, इशारा करते हुए वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 3 रन बिना कोई नुकसान। शांतिमय क्रिकेट, प्योर क्रिकेट जारी है ये। आहा, बहुत ही अच्छी गेंद, उस गेंद को आने दिया और अपने बल्ले का मुंह खोलते हुए उस गेंद को स्टीयर किया था, और ये रन आउट का इशारा। ओवर में तो ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है, ये समझना होगा, और जितने जल्दी समझेंगे उतना बेहतर होगा उनकी टीम के लिए। इस बीच नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर केतन ने आते ही पहली मगर ब्लाइंड शॉट था, बिल्कुल तैयार नहीं थे और बिल्कुल गेंद के लाइन में नहीं थे, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, खड़े खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। पहला ओवर बहुत ही शानदार, बहुत ही ज़बरदस्त, उत्साहवर्धक मैं कहूँगा। ये ओवर अब आने वाले गेंदबाजों को उत्साह और ऊर्जा देगा, क्योंकि देखिए मात्र 42 रनों की ज़रूरत, मैं बार बार इसे दोहरा रहा हूँ, क्योंकि 42 रन इस पिच के ऊपर, इस मैदान के ऊपर आसानी के साथ बन सकते हैं, ये आप सभी जानते हैं, मगर अबूजर बिल्कुल उससे सहमत नहीं। अबूजर जानते हैं और अबूजर चाहते हैं कि मैंने जिस तरह की गेंदबाजी की, उस तरह की यहाँ पे गेंदबाजी अगर मेरे साथियों ने की तो ये मैच हम आसानी के साथ जीत सकते हैं। नए गेंदबाज आए हैं अमोल। ओहो, बिहाइंड द विकेट, बहुत ही बढ़िया शॉट, हुक किया था। इस संख्या नुकसान पर, जी हाँ, बहुत और अपनी कलात्मकता यहां पे दिखाते हुए बैक टू बैक 2 चौके यहां पे आए हैं। पहले ओवर में अबूजर ने बहुत मेहनत की थी, बल्लेबाजों को जकड़ के रखा था। आहा, इस मरतबा देखिए अपर कट, काफी खूबसूरत, काफी शानदार। अपने मूड में आते हुए फुलर लेंथ डिलीवरी थी, मगर उसे बहुत ही खूबसूरती के साथ, हालांकि एक्शन तो किया था
मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में खड़े खड़े खेलने की कोशिश थी, इस वजह से गेंद तक नहीं पहुंच पाए थे। गेंद की पिच तक पहुंचना होगा, गेंद को बीचों बीच बल्ले के लगना। बार बार वही गलती अमोल से नजर तक खर्च किए हैं इस ओवर में। इस बीच बहुत ही अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद नीची रही, बल्लेबाज चक गए थे और उसी के साथ विकेट कीपर भी चक गए। विकेट कीपर के हाथों से गेंद फिसलती हुई नजर आई और इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया और 1 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया 21 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में 3 रन, सॉरी वाइड करार दिया अंपायर जी ने, माय मिस्टेक, वाइड करार दिया है। वाइड के रूप में 1 और बाय के रूप में 1, कुल मिला के 2 रन यहां पे मिलेंगे। बिहाइंड विकेट, क्या खूबसूरती के साथ देखिए, मात्र दिशा भर दी उस गेंद को। ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन। पहले ओवर में 3 रन खर्च किए थे अबूजर ने, हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बहुत ही शानदार ओवर, आत्मविश्वास से लबालब भरा हुआ ओवर हमें देखने को मिला। मगर अमोल ने बहुत ही खर्चीला ओवर यहां पे किया है, 22 रन उन्होंने खर्च किए हैं। कुल मिला के 25 रन स्कोरबोर्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद। अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 17 रनों की जरूरत, मात्र 17 रन 18 गेंदों में। यहां पे आपको विकेट निकालने होंगे। विकेट अगर आप निकालते हो तो यहां पे मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर स्वाभाविक रूप से आएगा और उसका फायदा गेंदबाजी करने वाली टीम को होगा। हर एक कैच को लपकना होगा, हर एक रन यहां पे बचाना होगा और गेंदबाजी नपीतुली करनी होगी। बल्लेबाजों को ललचाना होगा, अलग अलग तरह की विविधता गेंदबाजी में लानी होगी, वर्सेटाइल गेंदबाजी का यहाँ पे प्रदर्शन करना होगा, तब जाके यहाँ पे कुछ काम बनेगा। फील्डिंग की सजावट देखिए, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट पॉइंट, डीप पॉइंट, शॉर्ट कवर। जी हाँ, घुटने के बल गए और बिहाइंड द विकेट फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक 4 रनों के लिए। कमाल की और शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, आत्मविश्वास देखिए उनका। के साथ यहां पे खेल रहे हैं मानो ये मेरे बाएं हाथ का खेल है। चौके के सहायता से बार बार यहां पे रन बटोरते हुए सूरज ने अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 35 रन। अब जीतने के लिए मात्र 7 रनों की और जरूरत। जीत की दहलीज पर पहुंच चुके हैं बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि यह तीसरा ओवर जारी है। तीसरे ओवर की 3 गेंदें आना बाकी है। ये देखिए सूरज का अनोखा अंदाज, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग डीप स्क्वायर लेग की दिशा में और सूरज बैक
पूछने के पहले उन्होंने बहुत सारे रन यहाँ पे बटोरे हैं, एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा कर दिया है, जीत की नींव यहाँ पे खड़ी कर दी। इस मरतबा हवा में गेंद और आसान सा कैच, बैक टू बैक दूसरा झटका यहाँ पे आता। एक रिकॉर्ड हमेशा के लिए दर्ज में जिम लेकर, जो कि पहले ऐसे गेंदबाज थे जिन्होंने एक इनिंग में टेस्ट क्रिकेट में 10 विकेट अपने नाम किए थे। उसके बाद अनिल कुंबले ने 10 विकेट अपने नाम किए थे एक ही इनिंग में, और विश्व के फिर से एक ही इनिंग में, और वो भी वानखेड़े स्टेडियम पर एजाज। और ये एक खास मैं बात आपको बताना चाहूँगा, एजाज का जन्म मुंबई में हुआ है। हालांकि न्यूजीलैंड के साथ वो खेल रहे हैं, भारत के खिलाफ खेल रहे हैं, मगर उनका जन्म, ही इज़ बॉर्न इन मुंबई। 6 गेंदें हो चुकी है अनिकेत की, 36 रन ऑन स्कोर बोर्ड, 36 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। 12 गेंदों का खेल अभी भी शेष बचा हुआ, और इन 12 गेंदों में जीतने के लिए मात्र 6 रनों की ज़रूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य यहाँ पे नज़र आता हुआ, मगर क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ खेल होता है। अबूजर फिर से एक बार, मगर पहली गेंद पर अबूजर को आसमान दिखाया।